भगवंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा विठ्ठल समागत्यतिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजनीलं स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं निरंजन केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंद श्री चरणांग श्री गुरुंद नमस्कारो आता ओम नमो जय देव प्रतिपद्य जय जय स्वसम्यदात्म रूपा देवा तो गणेश लोकलार्थमति प्रकाश मने निवृत्तिदा सौधारे पांडुरंगा करो प्रथम मी कळा कुसरी काय जण बोलतो माझ्या दर्शनद्वार हरिभेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हतत्र यजरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तम् पटस्य पत्रस्य पटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज भज कमण्डनं समस्त पापखण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं स्मितकुच्चमस्तकं सुनाद वेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं मृडरङ्गधीरं राजवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनायका कमळापती माझी रंगाची विनंती करतो तो कधी गाडी आपण तर जोडतो कधी गाडी आपण जवळ सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो त्याचे चरण आहो स्वामी तू या देवा या वर्णत राहा वीर कैबल्याचा पुत्र प्रकटला पुत्राच्या धन्याचा जेवढा ज्ञान माझा साधकाचा माय बाप दर्शन सर्वपती कृपा ज्ञान हो माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य तुमचे चरणे माझे डोळे माझा केला अंगीकार दाखविला परात्पर
आदत्रय जणी मुक्ताबाई माते कृपा करी वरदस्ते माझवरी आदिनाथ अनुग्रह नाथासे दिला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित गिरदेवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जन जीवा प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी किरकोळ ब्रह्मांड नाही भगवान पांडुरंगाच्या पंढरी सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु गळगळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वाक्य संप्रदायाकडे झाले त्यांचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जन छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधक आता वैभाग चिंतकाचा चिंतामणी लंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा संदर्भ करण्याचा भंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर उपसा परिहार देणं गरजेचं आहे. जसं आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र भोटेगाव या ठिकाणी सतसंतांचं स्मशान पावन झालेली भूमी सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ 16 वर्ष 14व्या वर्षातील 4थ्या दिवशी सेवा माझ्या वाटेला आली परी माझे दैवापार नाही. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तरुण मित्र मंडळ कार्यक्रमाचे आयोजक नियोजक दातृत्वान दाते महाप्रसादाचे दाते आपल्या सगळ्यांच्या दातृत्वातून सहकार्यातून सहयोगातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि आजचं कीर्तनाचं दातृत्व श्री हरिभक्तीवरण सुभाष देवकर आणि श्री सतीश जाधव यांच्या वतीने या ठिकाणी आज हे कीर्तनाचं दातृत्व आहे. मनापासून धन्यवाद. इतकं बोलतोय की आता बोलू नाही शकणार मी बाजून बोलतो. किती पडतील ते दिसत नाही. अभंग तुकोबारांचा ज्यांना सांगतात ते तुम्ही आपण जपेतपी संन्यासी संसारामध्ये रंजले गांधले दुःखी कष्ट झाले जीवात पावनधाम आश्रमाच्या परिसरात असलेलं आपलं भोटेगाव. मला वाटतं माझं दुसरं कीर्तन डॉक्टर नाही. एकदा बाबा असताना मी आलो होतो. बाबांच्या प्रेमापोटी ग्रामस्थांनी मला बोललो होतो. बाबांचं माझं प्रेम नातं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि माझ्या बापू 21 वर्षाच्या करिअर मध्ये मी कृष्णाजी महाराजांसारखा महात्मा नाही पाहिला. मी फार 12वी झाल्यापासून फिरतोय पण बाबांसारखा महात्मा नाही पाहिला.
दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर माणसाला ईश्वराची आठवण व्हावी ते व्यक्तिमत्व होतं कृष्णाजी बाबांचं. असो ते आज आपल्या जरी पार्थिव शरीरावर नसले तरी आत्मचैतन्य स्वरूपाने या परिसरातच आहेत. आणि म्हणून त्यांच्याच आशीर्वादानं, त्यांच्याच मार्गदर्शनानं, प्रेरणेनं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या दातृत्वानं, थोड्या मोठ्याच्या पदस्पर्शानं पाहून झालेली आपली भूमी, महाराष्ट्रातले सगळे गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी, तरुण तडफदार दोघं मृदंगाचार्य, गायनाचार्य सगळे महाराज मंडळी, ज्ञानेश्वर महाराज असतील, मधने महाराज असतील, बाकी त्यांचे सगळे सहकारी, टाळकरी, वारकरी, कामकरी, कष्टकरी, शेतकरी, या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, कथेमध्ये या कीर्तनात येऊन बसलेले आपल्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून या चिंतनाकडे उड्या जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाची सुरुवात तुम्ही संत माय बाप कृपावंत संत या प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय सांगतात संतांची परिभाषा काय, संतांची व्याख्या काय, संत म्हणतात तरी कोणाला, कारण पोटासाठी संत झाले कधी तो टिळा टोपी उंच द्यावी जगी मी एक गोसावी, अंगा लावून या राख डोळे झाकून करते बाप, तुका म्हणजे सांगू किती जळवत यांची संगती. साधूचं मायबाप तुम्ही म्हणाल महाराज, साधूची परिभाषा, साधूचा फायदा, साधूची गरज काय. 21st सेंचुरी मध्ये कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली, लोक मंगळावरती जागा आहे का पाणी का शोधतायत, चंद्रावरती राहण्याची व्यवस्था होईल का, त्या ठिकाणी आपले हे प्रयत्न चालू. तुम्ही या ठिकाणी कथा कीर्तन भागवत रामायणाच्या माध्यमातून समाजामध्ये त्या ठिकाणी गेल्या 750 वर्ष अगोदर ज्ञानोबारांनी सांगितलं तत्वज्ञान काय गरज आहे महाराज, संतांची गरज काय. कहते अयोध्या बैराग की भूमी, वृंदावन प्रेम भूमी, द्वारका कर्मभूमी और महाराष्ट्र संतों की भूमी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जगात जेवढे संत झाले नाही तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले. म्हणून देवभूमी वेगळी असेल पण संत भूमी फक्त महाराष्ट्रातच म्हटल्या जाते. मग संतांची गरज काय. आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, संत न होते दुनिया में तो जल जाता संसार. साधूंची गरज आज तमाम समाजालाच नाही बाबा. साधूचं गावात येणं भाग्य, संत तुमच्या घरी येतात परम भाग्य, तुम्ही संतांची आठवण करता महद भाग्य, स्वतः संत म्हणून जाणं सौभाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. साधूच्या संगतीत, साधूच्या सहवासात मायबापू, संत संगतीचे काय सांगू सुख, पण आधी संत कळाले पाहिजे. कारण सध्या लोक कोणालाही संत म्हणायला लागले. तुम्हाला फक्त माहिती पडलं पाहिजे कुठेतरी चमत्कारिक साधू आला. आमच्याकडे मागे चादरवाला बाबा आला होता, चादर टाकला की रोग जायचा. लोकांनी अशी गर्दी केली त्याची चादरच फाडून फेकली. तुम्हाला जर कोणी सांगितलं ना की भोजेकर महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडत्या, लोक त्यातून तंगड तोडून येते. सकाळी बाबू लंगड्या. तुम्हाला मला सगळ्यांना कोणता रोग झालाय सांगू. कमी कष्टात जास्त पैसा आणि रात्रीतून सुख. तुम्हाला मलाही तोच रोग आहे, हे वेगळं नाही. तुम्हाला मला सगळ्यांना तोच एकच रोग आहे. कमी कष्टात जास्त पैसा, रात्रीतून सुख. 1 रुपयावर 80 रुपये. येडे झाले लोक. आमच्याकडे 1 रुपयाला 80 रुपये. तुमच्याकडे काय भाव आहे? किती आहे? 90 म्हणे. मागून आवाज झाला. माय बाप, संतांच्या गरज आहे समाजाला, या विश्वाला, या तरुणाईला, येणाऱ्या पुढच्या पिढीला. कारण सध्याची पिढी माय बापो अत्यंत योग्य आणि अत्यंत भयानक वळणावरती आहे. हा टर्निंग पॉइंट आहे तुमच्या जीवनातला. 50 वर्षापर्यंत जे जीवन जगले ते खूप चांगल्या पद्धतीने जगलेले आहे. पण ही जी सध्याची जी लेटेस्ट पिढी आहे, या पिढीला संत विचारांची अत्यंत गरज आहे. इथून पुढच्या तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा, या दोघी गोष्टी तुम्हाला ठरवायच्या आहे. दिशा मिळाली तर संसाराची दशा, नाही तर नावदशाची. काय गरज आहे महाराज कथा कीर्तनाची. नाही तर काय थोडी श्वान सुखरी बापुडी, खंडितेनं करा होणे गाढ कुत्रा. देवाची, संतांची, भगवंताची, ग्रंथाची गरज आम्हाला एवढ्यासाठी आहे. पशुका होतपण या नरका कचन होय, नरकुच करणे करतो नरक नारायण होय. आयुष्याचे या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नका टाकू आता, राहू द्या. हारची बी इच्छा नाही. मोठ्याचा अपमान केला ना, दाखल्याला सण नाही झाला. काढायलाच नको तशा. काय नाही हो, जुने माणसं तुम्ही कणकर लोक, भक्कम माणसे तुम्ही आमच्यासारखे आहेत का? अहो
अहो तुम्ही जुना माल खाल्लेले माणसं म्हणजे असू द्या तर राहू द्या जाऊ द्या तुम्हाला टाकू का तो तर लई गोड हसता राहू तुम्ही या वयात इतकं गोड फक्त पारमार्थिक माणूसच हसू शकतो महाराज संसारी माणूस हसूच शकत नाही त्याला तुम्ही फक्त विचार कावकाच काय बरं पारमार्थिक माणसाचा तो फरक आहे असो माय बाप जीवोडी गॉड जी फॉर जनरेट फॉर ऑपरेट डी फॉर डिस्ट्रॉय उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या ताब्यात त्याला देव म्हणतात त्याची ओळख करून देतात त्यांना संत म्हणतात संतांची गरज आम्हाला आज भासते गरज आहे नाहीतर काय थोडी श्वान सुकुरी बापुडी कथा कीर्तनाची गरज संत विचाराची गरज माणसाला कुत्र्याला थोडी गरज आहे हो कुत्रा म्हणून जन्माला येतो मरताना कुत्रा म्हणून मरतो तुमच्या गावात एखादी कुत्र माणसाच्या मावतीनं मेलं का कुत्र माणसाच्या मावतीनं मरत नाही पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नाही म्हणून तर कीर्तन आहे डुकराला कीर्तनाची गरज नाही डुकर गटारात जोडतं घाणीत भरता गटारातून निघतं त्याने समोर पाहिलं बा डॉक्टरचा बंगला आहे चांगला नवीन बांधलेला आपण जाऊन लोळावं कोरोनात बांधला का डॉक्टर तो त्यांनीच सांगितलं मला की कोरोनाच्या कालखंडात बांधला काही लोकांनी चिकनगुन्यामध्ये बांधले आमचे डॉक्टर पारमार्थिक आहे आणि मी जेव्हापासून पहिल्यापासून आलो पाहून धाम तेव्हापासून मारला आणि खरं सांगू का तुमच्या सगळ्या परिसरावर त्या पावनधामची कृपा आहे महाराज ज्यांनी ज्यांनी पावनधाम आश्रमाची सेवा केली त्यांना भगवंतानं भरभरून दिलं म्हणून तुम्ही तिथे जे कराल ते अनंत पटीनं पुण्य आहे अन्नदान केलं तरी तेच पुण्य कीर्तन केलं तरी तेच पुण्य गायन केलं तरी तेच पुण्य मंडप लावला तरी तेच पुण्य साऊंड सिस्टीम लावली तरी तेच पुण्य तिथून एखादी वस्तू चोरून आणली तरी डुकराला कीर्तनाची गरज नाही हो डुकर गटाला जोडतं घाणीत भरतं घाणीतून त्या ठिकाणी भरलेले डुकर बाहेर निघले त्याने पाहिलं समोर कोण बंगला आहे खाली गालीच्या बाजूला सोपाची ओढतून यायची आणि गटारातलं डुकर गेलं कोणाच्या बंगल्यात लोळलं असं कधी झालं का नाही त्या डुकराला माहितीये जर देवाने माझी व्यवस्था गटारात लोळायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं गटारामध्ये लोळणार डुक्कर कोणाच्याच बंगल्यात लोळत नाही पण असे बरेच बंगल्यावाले त्यांनी तसं लोळू नये म्हणूनच कीर्तन आहे साधूची परिभाषा काय जिसके पास छाता नहीं जिसके पैर में जूता नहीं जिसका बैंक में खाता नहीं जिसका परिवार से नाता नहीं उसे कहते साधू 7+2 इज इक्वल टू साधू ज्याने 7 धुतले काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार षड्विकार ज्याने धुतले त्याला साधू म्हणतात भारतात 5 गोष्टी आहे सागर सरिता सूर्य संत आणि सत्संग या 5 गोष्टी जिथे त्याला भारत म्हणतात इथे सागर आहे इथे सरिता आहे इथे सूर्य आहे इथे संत आहे आणि ते सत्संग आहे माय बापू जिथे संत आहे तिथे सत्संग आहे जिथे सत्संग आहे तिथे भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी व्याप्ती आहे जिथे व्याप्ती आहे तिथेच त्या ठिकाणी प्राप्ती करता येते म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण भारतात जन्माला आलो कल्पना करा बरं जर युक्रेन मध्ये जन्माला गेलो असतो नालायक माणसानं अख्ख्या देशाला आगीत झोकून दिलं आणि आज पळून गेला म्हणजे पोलंड मध्ये म्हणून एक लक्षात ठेवा पेट्रोल 150 रुपये लिटर झालं तरी चालेल महागाई वाढली तरी चालेल पण देश सुरक्षित पाहिजे देशाचा कर्ता देशाचा मालक देशाचं नेतृत्व कच खाऊ नसावं जानदेव ना जानदेव ना जानदेव ना अपने गली में तो तकलीफ नहीं जानदेव ना तेच चाललं ना ये नया हिंदुस्तान है ये घर में घुसेगा भी और मारेगा भी त्याच्यासाठी नेतृत्व कोण खरं पाहिजे बाकीचं जाऊ द्या बाकीचं जगायचं त्या ठिकाणी महागाई होणारच कमी जास्त होणारच आहे नेतृत्व चांगल्या माणसाच्या हाती पाहिजे त्याने फक्त अहंकारापोटी युक्रेनला आगीत झोपलं आणि तिथून पळून गेला असा माणूस नको असा पळफुट्या माणूस राष्ट्राचा प्रमुख नको आणि हे जे सगळं केलं त्याने दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारल्या अमेरिकेच्या जीवावर म्हणून दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारल्या की परिस्थिती काय होते युक्रेन डोळ्यासमोर ठेवायचं मुक्ताबाई संतांची परिभाषा सांगतायत संत
शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी मिथ्या कल्पना मागे सरांताटी उघडा ज्ञानेश्वरा आदिशक्ती मुक्ताबाई सांगतात. संत तोची तेची संत तेची संत ज्यांचा हे एका रंजले गांजले त्याची म्हणे जो तोची. तोची हा शब्द संतांच्या बाबतीत सगळ्या संतांनी गात्यात वापरला. मुक्ताबाई तेच म्हणतात, तुकोबाराय तेच म्हणतात, कोणत्या संतांनी वेगळं दुकान मांडण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय, व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. म्हणून जे तत्व ज्ञानोबरायांचं तेच तुकोबरायांचं तेच ज्ञानोबरायांचं तेच मामासाहेबांचं तेच मग आता आजता काय सगळ्या संतांनी ते सांगितलं, वेगळं दुकान मांडण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. चला, संताविना प्राप्ती नाही आहे सेवेत. मग त्या संतांकडे गेल्यानंतर ज्ञान प्राप्ती होते. ज्ञानाशिवाय परमात्मा कळत नाही. नाही ज्ञानेनी सदृशम पवित्र विद्यते ते ज्ञान पैगा बरवे. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो आणि प्रेमाने साध्य होतो. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो. भाव बडे एरवी करतडी तैसा. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो, प्रेमाने साध्य होतो. बांधिला तो देव प्रेमाच्या दोरीने, यशोदा राणीने निज हृदय. प्रेमाने देव त्या ठिकाणी आपलं असं करता येत नाही. बाबू प्रेम पाहिजे, प्रत्येक ठिकाणी प्रेम असलं तर त्या ठिकाणी गोडवा आहे. जुन्या काळामध्ये मायबाप एकमेकाबद्दल आदर होता, प्रेम होता. जुनी संस्कृती आमची अत्यंत पवित्र, आदर भाव होता, मर्यादा होती, सगळ्या गोष्टी होत्या. आता तसं राहिलं नाही. जुन्या काळामध्ये तुम्ही सकाळी सकाळी जर रेडिओवरती गाणे जरी लावले तर त्या गाण्यांमध्ये प्रेम होतं, गोडवा होता, आपुलकी होते. 15 वर्षा अगोदर जर उठले तर सकाळी कानावरती स्वर पडायचे, आजी किंवा आई त्या ठिकाणी दळण दळायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत भोल्या गाऊ गावते तू ये रे बाळ ठला तू ये रे बाळ ठला गाऊ गाऊ सासू आणि सासरा दिरहा तिसरा भोव्या गाऊ तारा तू ये रे बाळ. आमचं नाही ते, तुमचं महिला मंडळ. म्हणून पुढे एक म्हणेल, तुमचं एक कडवं पाठ होऊन जाईल, तुम्ही मागे म्हणा. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन. जोरात म्हणा, सगळ्यांनी म्हणा. पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन, नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी ठेवून. ठेवत नाही का माहिती तुम्ही? अरे निम्मे काम माणसं करता, निम्मे. लेकर तुम्ही झोपवता, झोके हे देता, कुकर तुम्ही लावता, शिट्ट्या हे मोजता, कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे तुम्ही मास्तर माणूस बायकोच्या साडीने इस्त्री करतो. लय वाईट बिकट झालं सगळं. आबाळ फाडलं, कुठे कुठे ठेगड. गोडवा राहिला नाही, आपुलकी राहिली नाही, प्रेम राहिलं नाही, जिव्हाळा राहिली नाही. माय बापू एकमेकाबद्दल त्या ठिकाणी भीती होती. काळ वेगळा होता. ते ज्ञान प्राप्त करण्याकरता बीडचा धरणेकरी ब्राह्मण समाजाचा बीडहून आळंदीला गेला. ज्ञानोबरायांच्या समाधी समोर त्याने 42 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानोबरायांच्या समाधी समोर बसून जर 42 दिवस अनुष्ठान केलं तर 42व्या दिवशी ज्ञानोबरायांच्या समाधीतून रामकृष्ण हरी या मंत्राचा स्वर बाहेर पडतो. ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निघती म्हणजे स्वर. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानोबरायांचे संजीवन समाधी, तुकोबरायांचं वैकुंठ भवन, मुक्ताबाईचा तिरुभूत सोहळा, नाथ महाराजांची जल समाधी आणि शबरी मातेची अग्नि समाधी आहे. समाधीचे 2 प्रकार, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. आधी व्याधी उपाधी समाधी. जीव म्हटलं की आधी, शरीर म्हटलं की व्याधी, शरीर म्हटलं की संसार म्हटलं की उपाधी, आणि संत म्हटलं की समाधी. ज्ञानोबरायांची समाधी संजीवन समाधीमध्ये
तुकोबराय वैकुंठ गमनाला गेले. काय गंमत आहे बघा. ज्ञानोबराय पाया आहे म्हणून ज्ञानोबरायना इथेच थांबावं लागलं. पाया आहे म्हणून ज्ञानोबराय पाया आहे म्हणून संजीवन समाधी तिथेच आहे. तुकोबराय कळस आहे म्हणून सगळे वैकुंठाला गेलेले. बीडचा धरणेकरी आला, त्याने 42 दिवस अनुष्ठान मांडलं. 42व्या दिवशी त्याला त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या समाधीमधून त्याला रात्री स्वप्न पडलं. ज्ञानोबरायांनी स्वप्नात येऊन विचारलं, काय पाहिजे तुला? म्हणले ज्ञान. कशासाठी रे? म्हणले धन प्राप्तीसाठी. ज्ञानोबरायांनी सांगितलं, हे बघ मी सध्या संजीवन समाधीस्थ आहे, तुला ज्ञान पाहिजे ना? म्हणले हो. देहूला जा. त्याची इच्छा नव्हती पण नाईलाज असतो, देहूला जावं लागलं. हायकोर्टाचा निकाल होता. देहूला गेला. तुकोबरायांनी विनंती केली. तुकोबरायांनी विचारलं, बाबा कुठून आलात? म्हणले तसं बीडून, पण आळंदीला गेलो, 42 दिवस अनुष्ठान केला. ज्ञानोबरायांनी साक्षात्कार दिला आणि सांगितलं देहूला तुमच्याकडे ज्ञानप्राप्तीसाठी जा. तुकोबरायांनी सांगितलं, काय होणे ज्ञानेश्वरी, काय होणे कमी, जयाचे द्वारी अंगी ऐसे बड करेल ते काय नाही महाराज. बाबा अरे जिथून तू आला त्यांचा अधिकार किती मोठा आहे. पण आता माऊलीची आज्ञा आहे म्हणून तुकोबरायांनी 11 अभंग लिहिले. त्याला धरणेकऱ्यास उपदेश नावाचं प्रकरण गाठलं. धरणेकऱ्यास उपदेश या नावाचं प्रकरण, ते 11 अभंग, तो कागद आणि एक नारळ तुकोबरायांनी त्याला दिलं. पण ते रगेल होतं. त्याने विचार केला, कागदाचे 11 अभंग कागदावर लिहिले, याने मला ज्ञान होईल एवढी अपेक्षा ठेवून 42 दिवस माऊलीकडे बसलो. म्हणले या बाबांनी मला अभंग मराठीतून लिहून दिले, याने काय मला ज्ञान होणार आहे? त्याने तो कागद आणि ते नारळ तुकोबरायांचा सेवेकरी होता कोंडिबा, झाडलोट करायचा. तुकोबरायांना कोंडिबाकडे देऊन टाकलं आणि तो निघून गेला. कोंडिबानं ते 11 अभंग वाचले. माय बाबा, कोंडिबाला एवढं ज्ञान झालं की कोंडिबा रामेश्वर भट्टाच्या समोर बसून अस्खलित संस्कृत मधून प्रवचन द्यायला लागले. आणि ते नारळ कोंडिबाच्या पोरांनी फोडलं. ते नारळ फोडल्याबरोबर त्यामुळे हिरे माणिक मोती बाहेर पडले. मग ते म्हणाला, महाराज अर्ध्या तासापासून तू व्यवस्थित बोलत होता, आता नेमकं तुला काय झालं? नारळामधून आम्ही आतापर्यंत ऐकलं, नारळ फोडलं तर पाणी निघतं, खोबरं निघतं, खोबऱ्याची वाटी निघते, आणि लयच चांगलं नारळ असलं तर फोडल्याबरोबर फेरन लवली बाहेर पडते. आणि तुम्ही सांगता हिरेमाणिक मोती निघले, कस काय शक्य हो महाराज? ऐका, पुण्याचा एक सावकार होता, प्रचंड संपत्ती, प्रचंड वैभव होतं, पोटी मुलबाळ नव्हतं. धन आहे पण कण नाही, कण आहे पण धन नाही. दात येतो चणे नाही, चणे येतो दात नाही. आमच्या जळगावचा एक व्यापारी आहे, एवढा प्रचंड पैसा आहे पण मागे खायला कोणीच नाही. आमच्या भोजाला एकाला 13 पोरं आहे, 70 कोट्या बांधा त्याचे बंद येते. एवढा पैसा, एवढी प्रचंड संपत्ती पण खायला कोणीच नाही. लोक नेपुत्रिक म्हणायचे. आणि धर्मशास्त्र सांगतात नेपुत्रिकाचं तोंड पाहू नये. निपुत्रिक कोणाला म्हणतात ते ऐकून घ्या. ज्याला मुलबाळ होत नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. ज्याच्या पोटी संतती येत नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. मग निपुत्रिक म्हणतात कोणाला? कोटी रुपयाचं शरीर ज्या देवानं दिलं त्याच्याकरता ज्याला वेळ नाही तो 1 नंबरचा निपुत्रिक. सकाळी उठल्याबरोबर जर एका नास्तिक माणसाचं तोंड पाहिलं तर 100 गाई मारण्याचं पाप लागतं. पण नियम असा आहे, सकाळी उठल्याबरोबर जो भेटायला पाहिजे तो भेटत नाही. ज्याचं तोंड पाहायची इच्छा नाही तो पहाटेच रामराम केल्याच बाहेर. त्याच्यामुळे त्याच्याकडे प्रचंड संपत्तीत धन होतं पण पोटी वाढ. मुलगा वंशाचा दिवा पाहिजे, त्याला कुलदीपक. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला मला प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. दिवा हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा. दिव्यांच्या नादी लागू नका, आपल्या पंथ्याच बरे. असे बरेच दिवे त्यांनी जिवंतपणेच मायबापांना दिवे दाखवले. आपल्या पंथ्याच बरे आहे मायबाप. सध्या दिवे, अरे काही दिवे काय कुठून रोग आला काय कोणास ठाऊक. कोरोना गेला आणि तो रोग आला. चांगले चालणारे लोक तिरपे चालायला लागले. पंजातलं बी त्यांच्या ताकद चालली, चप्पल बी निसटायला लागली. काय ते श्रीवल्ली असा वल्ल्या फोकीना